दुपारी 3 वाजता यशवंत तालुक्याला पोहोचला. कॉलेजात जाऊन 1 तास केला. 5 वाजता उमाचं ऑफिस सुटलं. ती सरळ कॉलेजच्या गेटजवळ आली. आज तिनं पांढरी चमकदार काठ असलेली साडी नेसली होती. चमकदार नखीच्या ब्लाऊजनं दंडाला आवळलेलं होतं. पाठीच्या मोठ्या गोलाकार गळ्यानं बांधा आवळून धरला होता. वेणीत गुलाबाचं फूल आणि टुमदार वेणीचा पिळदार दोर पार नितंबावर रुळत होता. ती यशवंतसाठी कॉलेजमध्ये आली. तेवढ्यात यशवंताचा पिरियड संपला. मैदानात पोरापोरींचा गलका झाला. एवढ्या गर्दीत ती यशवंतला न्याहाळत होती. शेवटी तिच्या नजरेनं यशवंतला शोधलं. तिच्या शोधक नजरेचा वास यावा आणि त्या दिशेनं चालत राहावं तसा तो सरळ तिच्या दिशेनं येत होता. ती त्याच्याकडे पावलं टाकत दोघांमधलं अंतर कमी करत होती. एका पावलानं दोघी जवळ आले आणि एकमेकांकडे बघून बाजूच्या हिरव्यागार हिरवळीवर टेकले. यशवंत उखड मांडी घालून गुडघ्यावर भार देऊन टेकला आणि दोन्ही हात हिरवळीवर टेकवले. उमानं त्याच्या चेहऱ्याकडे बघत हातावर हात ठेवला. त्याने तिच्या हाताखालनं आपला हात काढून घेतला. तो रागात होता आणि त्याच्या रागाचं कारण उमा ओळखून होती. तो एक टक लावून वर बघत होता. उमा त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तिने हलकेच त्याच्या मांडीवर हात ठेवला आणि म्हणाली, यशवंत काय झालंय? काय झालंय का? तो वर बघत म्हणाला, काय व्हायचंय? मी जे म्हणालो तेच झालं. मला माहिती होतं ही समाजव्यवस्था, ही सडलेली मनं आपलं नातं मान्य करणार नाहीत. काय झालंय? गावात सगळी तुमची मनमानी, गरिबाचं कोणी नाही. गरिबाच्या तोंडचा घास खातात हे लोक. आम्ही जर अन्यायाच्या विरोधात बोललो की आमची घरं त्यांच्या डोळ्यात चालतात. आगडोंब उसळलाय घरी. गावात वाऱ्याचं चर झालं, सगळा धिंगाणा झाला. माझ्या मायबापाचं जगणं मुश्किल करतील हे लोक. एवढं बोलून तो गहिवरला. त्यावर उमानं त्याच्या हनवटीला हात लावला. त्याचा चेहरा आपल्याकडे केला. त्याच्या लाल भडक रागीत डोळ्यात बघत उमा म्हणाली, यशवंत काहीही होत नाही. अरे शिमग्याची बोंब 2 दिवस. मग काय, कोण काय करणार? त्यांनी हात झटकला आणि रागानं म्हणाला, इथे गावातनं घरं उठायची वेळ आली आहे, जीव जायची वेळ आली आहे. तुला काय माहिती का आमची अवस्था? यशवंतला खूप राग आला होता. उमा ऐकत नव्हती. ती आपली चूक नसून आपलंच खरं आहे असं म्हणत होती. ती म्हणाली, यशवंत हे पहा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. काहीही केलं तरी मी तुमच्याशिवाय राहत नाही. मला माहीत नाही, मी तुमच्याशी लग्न करणार आणि तुम्हीच माझे पती. यशवंत तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, उमा धीर धर थोडा, वातावरण चिघळेल. नाही म्हणजे नाही. मी तुमच्याशीच लग्न करणार आणि तुम्ही मला हवे आहात. मी तुम्हाला नको असेल तर मला मारून टाका. यशवंत तिला समजावून सांगत होता, पण ती एकसारखं हट्टीपणानं सारखं एकच वाक्य म्हणत होती आणि यशवंताच्या खांद्याला धरून हलवत होती. ती म्हणत होती फक्त, मी तुमच्याशी लग्न करणार, तुम्ही माझे आहात. नंतर ती थोडी जास्त अनावर झाली आणि मला तुम्ही पाहिजे असं जोरात ओरडायला लागली. यशवंतचा पारा चढला आणि त्यांनी उमाच्या कानाखाली एकदम जोरात चापट लावली. उमाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. ती भानावर आली. एकदम शांत होऊन फक्त यशवंतकडे पाहत राहिली. तोही तिच्याकडे टक लावून बघत होता. उमानं आपला उजवा हात डाव्या गालावर धरला. वातावरण सगळं शांत झालं होतं. दोघं फक्त एकमेकांकडे पाहत होते. उमाच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू आले. हलकेच गालावर ओघळायला लागले. ती रडत होती. यशवंत तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, जणू तो पश्चात्ताप करत असावा. आपण काहीतरी खूप मोठी चूक केल्यासारखं त्याला वाटायला लागलं. तो क्षणभर निशब्द झाला. उमा म्हणाली, मारा, अजून मारा की. यशवंत जरा शांत होता. उमा, सॉरी, मला माफ कर. तो माझा हक्क नाही. मी तुला मारणं हा माझा अधिकार नाही. तो तिला अजूनही अधूनमधून आहोजाहो म्हणत होता. खरंच आजपर्यंत मी काय केलं आहे तुझ्यासाठी? एक नव्या पैशाचं काही केलं नाही, काही दिलं नाही किंवा घेतलं नाही.
किंवा 1 रुपया तुझ्या शौकासाठी मी खर्च केला नाही, उलट तुझाच खर्च मी नेहमी स्वीकारला. मग तुला एवढं हक्कानं मारायचा मला अधिकार नाही, मला माफ कर. असं म्हणून त्यानं त्याची नजर झाडावरच्या फांदीवर खेळवली. उमानं दोन्ही हाताने आपले अश्रू पुसले आणि यशवंतच्या मनाला सावरण्यासाठी त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला, त्याला आधार दिला. क्षणात तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून त्याच्या खांद्याचा आधार स्वीकारला. यशवंत, तुम्ही काही दिलं नाही, काही घेतली नाही, ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे. एवढं डोकं ठेवून तुमच्या खांद्यावर मला रडता येतं, एवढा आधार तुम्ही मला दिलात, हे माझ्यासाठी आयुष्यात खूप आहे, अनमोल आहे. काही पैसे खर्च केले किंवा काही दिलं घेतलं तरच अधिकार असतो का? यशवंत, आपलं नातं हे देण्याघेण्यासाठी नाही आहे, आपलं नातं फक्त प्रेमाचं आहे. आपल्या नात्यात देण्याघेण्याला किंमत नाही. मी जे देते, मी खर्च करते, ते सगळं तुमचं आहे, वेगळं नाही आहे काही. यशवंत मनातून दुखावला गेला होता. उमानं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, तिचे अश्रू त्याच्या खांद्यावर टपकायला लागले. यशवंत, आज तुम्ही मला जी चापट मारली ना, त्यातच मला तुमचं प्रेम जाणवलं. माणूस आपल्या हक्काच्या अधिकाराच्या माणसालाच मारतो, त्याच्यावर अधिकार दाखवतो, आणि तो अधिकार तुम्ही मला दाखवून दिलात. तुमचंही माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. असं म्हणत ती त्याच्या अजून जवळ आली. तिचे पुष्ट उरोज यशवंतच्या पाठीला घासत होते. मदनाची रंभा असलेली उमा त्याच्या अंगाला बिलगली होती. उमाचं हे अफाट नितांत प्रेम बघून यशवंत मनात गहिवरून आला. त्याची नजर मागे वळली. तिनं तिचे दोन्ही हात यशवंतच्या मागून गळ्यात हार टाकावा तसे टाकले. पांढऱ्या शुभ्र साडीतनं उमाचं अंग चमकत होतं. तिच्या दंडाला आवळलेल्या चमकदार नखी तिच्या हाताचं सौंदर्य वाढवत होत्या. यशवंतनं तिच्या शब्दांना साध म्हणून तिच्या पाठीवर हात ठेवला. संगमरवरावर हात ठेवावा आणि तो निष्ठावा तसा तिच्या गोऱ्यापान उघड्या पाठीवर हात टाकून तो सरकायला लागला. उमाचा पदर आता तिच्या बंधनात नव्हता, तो सारखा सारखा तिच्या उरोजांवरनं घसरायला लागला होता. पाण्यात आग लागावी अशी त्या पदराची मनमुराद धिंगामस्ती यशवंत अनुभवत होता. उमाचं प्रेम उफाळून आलं होतं. ती यशवंतच्या ओठावर ओठ ठेवून शांत होणार तेवढ्यात कॉलेजच्या चौकीदारानं शिटी वाजवली. दोघंही भानावर आले. दिवस मावळला होता. जवळपास 6 वाजत आले असतील. दोघंही गेटच्या बाहेर निघून पाणीपुरीच्या गाड्यावर तुटून पडली. पाणीपुरी खाऊन ती हॉस्टेलकडे निघाली. उमा म्हणाली, तुम्हा मागासवर्गीय विद्यार्थी चळवळीचं काय चाललंय? यशवंत थांबला आणि म्हणाला, काही नाही, वर्ष संपत आलं, पण आमची स्कॉलरशिप अजून जमा झालेली नाही. दिवाळी मोठा सण आहे. गावाकडं जाण्यासाठी पोरं गडबड करतायत. कपडे घेणं, काही मायबापाला घेऊन जाणं यासाठी तळमळतायत. शिक्षणच नाही तर पोरांच्या घरची बरीच कामं या स्कॉलरशिपवर होतात. गरिबाला दुसरं काय? उमा म्हणाली, स्कॉलरशिप तर आली हो, काही जणांची आली, पण थोडीफार देऊन त्यांचं तोंड काळं करत समाजकल्याण अडथळा आणते, म्हणून तर आम्ही लढा उभारतोय. आम्हाला आमची पूर्ण स्कॉलरशिप पाहिजे. उद्या आमची बैठक आहे. आम्ही एकवटले गेलेलो आहोत. आता आम्ही लढणार शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधात. उमा एकटक यशवंतकडे बघत होती. तिलाही माहिती होतं विद्यार्थ्यांसाठी लढणारा यशवंत अन्याय सहन करत नाही. आज उमा आनंदात होती. ऑफिस सुटल्यावर ती सरळ यशवंतला शोधत निघाली. तिच्या चेहऱ्यावर उत्साह दाटून आल्यानं तिच्या गालावरची लाली खुलत होती, जाणवत होती. ती यशवंतला भेटायला उतावेळ होती. बहुतेक आज तिचा पहिला पगार झालेला असावा, कारण आज 1 ऑक्टोबर. ती यशवंतला भेटून झटपट काहीतरी सांगायला उतावेळ होती. तेवढ्यात कॉलेजच्या गर्दीतनं चालताना उमाला यशवंत दिसला. अचानक दोघांची नजर एक झाली. एकमेकांना त्यांनी हसून सलामी दिली. पावलांची गती वाढवत उमा यशवंत जवळ आली. उमाला काहीतरी बोलायचं असावं. तिने आपली पावलं त्याच्या पावलाजवळ आल्यावर थांबवली. मध्यभागी उसळलेली लाट सागराच्या कपारीला धडकायला आतुर असते. हजारो धक्के खात ती जेव्हा कपारीला येऊन धडकते तेव्हा तिला जीवनाची धन्यता जाणवते. तशी उमाच्या मनातल्या प्रत्येक कल्पनाला, प्रत्येक शब्दाला यशवंतच्या मनाच्या कपारीला धडकवल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हतं.
म्हणून तिचे पाय गतिमान झाले, यशवंतच्या पावलाजवळ येऊन थांबले, कारण तिने जीवनाचा शेवटचा अंत यशवंतच्या पावलावर ठेवला होता. त्यातच ती धन्यता मानत होती. यशवंतकडे बघत ती म्हणाली, यशवंत, मी काय सांगते? काय? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? अगं उमा, हे काय बोलणं झालं का? यशवंत आता तिला सिंगल कॉलिंग करायला लागला होता. आत्तापर्यंत तो तिला अहो म्हणायचा, तिला दुहेरी बोलायचा. हे बघ, मी तुझ्या एवढं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो उमा. उमानं बोलता बोलता यशवंतच्या डाव्या हाताची करंगळी धरली. यशवंत, मी तुमच्यावर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन. माझा आत्मासुद्धा यशवंत यशवंत म्हणत असेल. मी सारं काही तुम्हाला मनोमन अर्पण केलं आहे. जगेन तर तुमच्यासाठी, मरीन तर तुमच्यासाठी. यशवंत, माझ्याशी लवकर लग्न करा, मला खूप घाई झाली आहे. कधी एकदा तुमच्या मिठीत येईन असं झालं आहे. गौमा, मला सेटल तर होऊ दे. अजून मी सेटल नाही आहे. अहो पण मी सेटल आहे ना, बास झालं. हे बघ, होईल काहीतरी. असं म्हणून यशवंतनं बोलण्याला पूर्ण विराम दिला. उमानं चांगलंच मनावर घेतलं. उमानं यशवंतची करंगळी सोडून हात धरला, आपला हात त्याच्या हातात देऊन म्हणाली, वचन द्या. तो हातावरच्या रेषा पाहत असाव्या. आपल्या आयुष्याची एखादी रेषा तिच्या हातावर आहे का? उमाच्या कोमल मनातल्या उफाळून आलेल्या भावना यशवंतनं ओळखल्या. ती आत्ता समजवण्याच्या मनस्थितीत नाही हे त्याच्या मनाला समजल्यावर यशवंतनं हसून तिच्या हातावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यांकडे बघत सहज म्हणाला, हे घे वचन, बस. यशवंतचा कुठलाही सल्ला किंवा उपदेश ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून यशवंतनंही तिला तत्त्वज्ञानाचे डोस पाजले नाहीत. जाती धर्माची खोलदरी यशवंत ओळखून होता, पण उमा तयार नव्हती. यावरून असंच वाटतं की स्त्रीच्या मनाला भावलेल्या पुरुषासाठी ती काहीही करायला तयार असते. एवढंच नाही तर स्वतः राबून त्याला सुखात बघावं असं तिच्या खोळ्या मनाला वाटतं. तिला भावलेल्या पुरुषाला ती मनोमन सारं अर्पण करते. स्वतः दुःखाचे घोट गिळते, त्याला अमृत पाजते, खूप जपते. त्याच्याशिवाय ती दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. अशा प्रेमळ प्रेमभावने उमानं ज्यावर जीव लावला तो तिच्या जीवनातला पुरुष यशवंत होता. तिच्या जीवावर जगणारा तो यशवंत नव्हता, किंवा तिच्या खुळ्या प्रेमाचा फायदा घेण्यास एवढा मतलबीही तो यशवंत नाही. हे यशवंतच काय, उमासुद्धा जाणून होती. स्त्रीच्या मनाचा थांग लागणं कठीण. एका नखऱ्यावर पुरुषाला भोवऱ्यासारखं फिरवणाऱ्या स्त्रीची खरी ताकद ओळखणं कठीण. मोठा गहन विषय येतो. पण यशवंतच्या समाधानी बोलण्यानं उमाच्या उतावेळ मनावर पाण्याचा गार शिडकावा वाढावा तसा गारवा मिळाला. थांबलेली पावलं एकामागे पडायला लागली. 2-4 पावलं पडल्यावर उमा थबकली, उत्साहित स्वरात म्हणाली, यशवंत प्लीज डोळे बंद करा ना. पुढे पडणारं पाऊल जाग्यावर थांबवत यशवंतनं आपले दोन्ही डोळे पापण्यांच्या आड लपवले. यशवंतला काही कळण्याआधी उमानं यशवंतचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याच्या हातावर पैसे ठेवले. यशवंत, हा माझा पहिला पगार. हो का? अगं पण माझ्या हातावर? नाही नको. अहो पहिला अधिकार तुमचा. तुमच्या प्रोत्साहनामुळे तर मी जॉब जॉईन केला, शिवाय माझं सर्वस्व तुम्ही. ती बोलत असतानाच यशवंतनं हातावरचे पैसे पुन्हा तिच्या हातावर ठेवले. हे बघ, मी तुला फक्त प्रोत्साहन दिलं, पण ते टॅलेंट मुळात आहे तुझ्यामध्ये. हे तुझ्या प्रयत्नांचं फळ आहे, यावर तुझा अधिकार आहे. आणि हां, त्याचबरोबर तुझ्या आईबाबांचा सुद्धा. मला वाटतं तू जर हे पैसे तुझ्या आईबाबांच्या हातावर ठेवलेस तर नक्कीच त्यांना त्यांच्या जीवनाचं सार्थक वाटेल. उमानं फक्त यशवंतला जीवनातला अधिकारी पुरुष मानला होता, पण यशवंतच्या आग्रहाखातर तिने पहिला पगार आईवडिलांना देण्यासाठी गावी जायचं ठरवलं. तिची नजर एका समोरच्या फांदीवर गेली. तिथे आजही 2 गोंडस पाखरं प्रीतीचा रंग उधळत होती, एकमेकांना चोचीतनं पालवत होती. अक्षरशः त्यातलं एक पाखरू दुसऱ्या पाखराला खूप कुरवळून जीव लावत होतं. ती मादी असावी, त्याच्यावर माया करून प्रेमही करत असावी. उमानं न्याहाळून बघत यशवंतला इशारा दिला. त्यानं क्षणाचाही विलंब न करता मागे वळून बघितलं. आजही पाखरांची प्रीत बघून यशवंत प्रेमभावनेनं भारून गेला. तो मग्न झालेला बघून त्याच्या डाव्या हाताची करंगळी उमानं धरली.
त्याने तिच्याकडे बघितलं तेव्हा ती त्याच्याकडे डोळ्यात भावनांचा पूर आणून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळताना दिसली. आज तिच्या डोळ्यात वेगळाच भाव दिसत होता. तिच्या आंतरिक भावनांनी भरलेलं तिचं मन तिच्या चेहऱ्यावर जाणवत होतं. तिने त्याला त्या पाखरांकडे इशारा करून त्याच्या तळहातावर नजर रोखली, जणू ती त्याच्या तळहातावर आपल्या नशिबाची रेषा पाहत असावी. क्षणात तिच्या डोळ्यातनं 2 थेंब त्याच्या हातावर पडले. ते गरम गरम अश्रूंचे थेंब बघून त्याला तिच्या मनाची घालमेल कळाली. क्षणभर तिच्या मनात त्या पाखरांसारखं आपल्यावर सुद्धा प्रेम नसावं ना, असंही त्याच्या मनाला स्पर्शून गेलं असावं. पण बोलून कशाला दाखवायचं, म्हणून तिने पुन्हा त्या पाखरांकडे नजरेनं इशारा केला. तेव्हा यशवंतनं स्मितहास्य करून तिला इशारा दिला आणि तिचा कोमल हात आपल्या हातात घेऊन त्यांनी कुरवळायला सुरुवात केली. उमाचं आज असं मन भरून येणं यशवंतच्या मनाला लागलं होतं. पण प्रीतपाखरांची प्रीत बघून त्यालाही संयम रोखता आला नाही. पण आपल्या भावनांना संयमानं आपण आवरू शकतो, उमा भावनिक होऊ शकते, म्हणून त्यानं संयम ठेवला. तिच्या भावनांचा आदर करून तिच्या मनाला आधार देत त्या प्रीतीत मग्न असलेल्या पाखरांकडे बघत हात दाखवला. तिने डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करून पाखरांकडे सारखं बघायला लागली. आजही वाऱ्याच्या झुळकीने ती पाखरं प्रणय विस्कळीत झाली, दूर कडेला झाली. उमानं डाव्या हातानं डोळ्यांच्या कडा पुसल्या. यशवंतनं उमाला धीर दिला. फक्त यशवंतच्या शब्दाला होकार देऊन उमानं यशवंतच्या हातातला आपला हात सैल करून त्याच्याकडे एकटक न्याहाळून बराच वेळ बघत राहिले. किंचित गालात हसून ती निघाली. एक एक पाऊल टाकत उमा जात होती आणि यशवंत तिच्या निर्णयाचं स्वागत करत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत होता. उमा नोकरीला लागल्यापासून आज पहिल्यांदा घरी आली. वाड्यावरचं वातावरण आनंदी होतं. गाव आता पुराच्या तडाख्यातून चांगला सावरला होता. सगळे कामधंदे पूर्ववत झाल्यानं वातावरण आनंदी होतं. उमाचा पगार बघून आईची उंची वाढली. तिचं काळीज स्वाभिमानानं फुगलं. अण्णा तर मनोमन खुश झाले. पण अण्णाचा स्वभाव जरा रागीट. ते कधीच तोंडावर स्तुती करत नाहीत. पण मुलीच्या कर्तृत्वानं अण्णाची छाती अभिमानानं रुंदावली. सगळ्या वाड्यात आनंदोत्सव होता. अण्णा आपल्या मनात मोठेपणा ठेवून जगत होते. रात्री जेवणं खावणं झाल्यावर वाडा शांत झाला. उमा बऱ्याच दिवसानंतर आईजवळ झोपली. दोघी मायलेकी सारख्या गुलू गुलू बोलत होत्या. रात्रभरीच झाली. अण्णांच्या बैठकीतला पंखा जोरात घरघर करत होता. तो आवाज मात्र होता. मायलेकी एकमेकींकडे तोंड करून आडव्याहून पडल्या जागी गप्पा मारत होत्या. उमा, खरंच ग, मला आज खूप आनंद झाला. माझं जीवन सारखं लागलं. आता तू पायावर उभी राहिली स्वतःच्या, मला अभिमान वाटतोय उमा. आपल्यात पैसा आणि वावरं शिवरं गडगंज संपत्ती असेल, पण शिकलेली माणसं नाही सापडत आपल्यात. आपल्या कुळाचं तू नाव केलंस बरं. आईचं बोलणं उमा शांतपणे ऐकत होती. तिनं आपली स्तुती ऐकताना आपलं तोंड फिरवलं आणि ती आईच्या विरुद्ध बाजूला तोंड करून निपचित पडली. बोलण्याच्या भरात आई सहज बोलली, उमा, आता फक्त एक काम राहिलं बास. उमाच्या तीक्ष्ण बुद्धीला ओळखायला वेळ लागला नाही. पण उमा पुढे काही बोलायच्या आत आई म्हणाली, अगं, कालच सारंगपूरचे पाहुणे आले होते. बोलणं झालं. पोरगं चांगलं आहे, श्रीमंत आहे असं म्हणत होते. उमानं नकळत आईला गप्प केलं. तिला राहवलंच नाही. ती म्हणाली, आई, एक सांगू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सांग की, माझ्यापासून काय लपवणार तू. सगळा वाडा शांत होता. मायलेकी पडल्या जागी बोलत होत्या. उमानं आडंग बदललं. आईकडे तोंड फिरवलं. आई, मी माझ्यासाठी मुलगा पाहिलाय. आम्ही लग्नाविषयी बोललोय. त्यांनी मला वचन दिलंय जीवनभर सुख देईन म्हणून. आई तिच्या चेहऱ्याकडं न्याहाळून एकटक बघत विलक्षण वेगात म्हणाली, काय म्हणती उमा. अस्वस्थ झालेली आई पटकन उठून बसली. अगं आई, तो छान आहे. माझ्या भावना ओळखतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अगं पण. आईच्या मागून उमासुद्धा उठून बसली. आता काही म्हणू नकोस आई. आई, तो माझं सर्वस्व आहे. मी सुद्धा त्याला मनोमन वचन दिलं आहे. आपल्या खांद्यावरचा उमाचा हात सैल करत आई म्हणाली, अगं पण कोण आहे, कुठला आहे, त्याचं नाव काय आहे. त्याचं काही नाही काय.
आपल्या गावातलाच आहे, माझा बालपणीचा वर्गमित्र, वामन वारकाचा मुलगा यशवंत. अगं बाई, तोंडच काळं केलं की. अगं आपण कोण, तो कोण, माहिती आहे का तुला? आई, मला सगळं माहिती आहे. यासाठी शिकवलं का तुला? अगं तुझ्या बापाला कळलं तर? आई आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन उमाकडे बघत होती. उमानं बसलेल्या आईच्या मांडीवर आपलं डोकं टेकवलं आणि वर छताकडं बघत ती बोलायला लागली. आई, तूच बाबांना समजावून सांगू शकतेस, तूच माझ्या भावना बाबांपर्यंत पोचवू शकतेस. एक स्त्रीच एका स्त्रीच्या भावना जाणू शकते. आई प्लीज, बाबांना सांगायचं काम तुझं, एवढं कर. आईला कळालेलं अण्णांना कळायला वेळ लागला नाही. पहाटे 4 वाजता अण्णा उमाजवळ आले. त्यांचा चेहरा रागानं लाल बुंद झाला होता. उमा, काय ऐकलं मी? हो बाबा. खबरदार त्याचं नाव काढशील तर. कळत नाही तुला? आपण कोण, आपलं घराणं काय? 96 कोळी मराठा आपण, एका भिकारड्या वारकाच्या पोराच्या नादी लागली तू? तिची अवकात काय माहिती आहे तुला? आपल्या गोंडरावर जगणारी जात आहे ती. त्याची अवकात बघायची साधी. अवकात असणारी माणसं तरी कुठे अवकातीत राहतात बाबा? त्याची अवकात खूप मोठी आहे. किमान माझ्यासाठी तरी तो एक परमेश्वर आहे, मी मानतेही. आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. आम्ही तशी एकमेकांना वचनं दिलेली आहेत. माझ्यासाठी तुम्ही स्थळ बघायची गरज नाही. आई उमाजवळ आली. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. पहाटेची वेळ, सगळीकडे शांतता, पण हे तिघं बोलत होते. हे बघ उमा, मी तुझी आई म्हणून सांगते. अगं त्याची जात काय? तो हलक्या जातीचा. आणि आपण कोण? आपले सगळे दोहेरे काय म्हणतील? हे सगळं तुला कसं सांगणार? अगं मला काही सांगायची गरज नाही आई. तो हलका, आपण भारी, त्यात काय? आजची आमची नवीन पिढी, नवीन संस्कृती हे मानत नाही. माणसं सगळी सारखी. ती माणसं चांगली संस्कारी नसतात आणि आपलीच माणसं चांगली संस्कारी असतात. हे कशावरनं? अण्णा खांबासारखे उभे राहून फक्त बघत होते. उमा बोलत होती. कॉलेजात माझ्यावर प्रसंग आला होता. गुंड मुलांनी माझ्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या इज्जतीचं मांगल्य अबाधित राखण्यासाठी स्वतःच्या जीवावर उदार झालेल्या यशवंतनं जर माझी आणि त्याची जात पाहिली असती तर कदाचित मी तुम्हाला तोंडसुद्धा दाखवू शकले नसते. त्याच्यामुळे माझी इज्जत आणि माझं मांगल्य अबाधित राहिलं. त्यानं माझं सभोवताली कुंपण बनून रक्षण केलं. माझ्यावर कळत नकळत निस्वार्थी प्रेम केलं. मग मी त्याच्यावर प्रेम करायला काय हरकत आहे? राहिला प्रश्न जातीचा. कायद्यानेच आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं आहे. संतांच्या, महापुरुषांच्या निर्मळ विचारात आंतरजातीय विवाहाला प्राधान्य आहेच की. आणि असे विवाह यशस्वी होत नाहीत असंही नाही काही. यशस्वी झालेली हजारो उदाहरणं आहेत. आणि जातीतले, आपतातलेही फारकती घेऊन कोर्टात घटस्फोट झालेलीही अशी ती कितीतरी उदाहरणं आहेत. मग यात काय समजायचं? इंदिरा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजीव गांधी अशा महान मानवांनी आंतरजातीय विवाह घडवून समाजात मानाचं स्थान मिळवलं, जीवन सफल करून दाखवलं. मी यशवंतबरोबर राहून खुश होऊ शकते म्हणून मी तो निर्णय घेतला. उमाचं असं रेल्वेच्या पट्ट्यासारखं बोलणं, बंदुकीमधून निघालेल्या सुसाट गोळ्या सुटाव्यात तसं अण्णा ऐकत होते. अण्णाच्या काळजाला एक एक छिद्र पडत होतं. त्यांचं मन घायाळ झालं. पूर्ण अंगात विजेच्या मुंग्या याव्यात तसे ते सुन्न झाले. काय बोलावं, काय बोलू नये कळत नव्हतं. अफाट राग आला होता, पण पोटशी पोर करणार काय? तरी उभ्या उभ्या जागा सोडत ते म्हणाले, त्याच्या सालभरच्या घर खर्चा एवढा तुझा पॉकेट मनी आहे. तो कुठवर पुरणार तुला? तुझं काय समाधान करणार तो? तो जरी करणार नसला तरी माझ्या नोकरीचा हातभार आहे ना. मी त्याच्यासाठी थोडंफार सहन करीन. उमा कोणत्याच गोष्टीत त्यांचा विजय होऊ देत नव्हती. आंतरजातीय विवाह उमानं समजून उमजून मांडला. पण घराणेशाही आणि पैशाच्या जोरावर वाढलेली संस्कृती आंतरजातीय, खालच्या जातीच्या इतर मागासवर्गीय मुलाबरोबर हे कदापि मंजूर करणार नव्हती. जातीयतेचे, धर्मांधतेचे, उच्चनीचतेचं बाळकडू पाजलेल्या माणसांची उच्चनीचतेशिवाय घराणेशाही चालत नाही.
इतर समाजाला तुच्छ वागणूक देणाऱ्या संस्कृतीचं गोंधळ मनावर करून असलेल्या माणसांना आंतरजातीय विवाह सहजासहजी पटणार नाही, पचणार नाही. उमाला कडाडून विरोध झाला. इतकंच नाही तर उमाला जवळ बसवून तिच्या खांद्यावर हात ठेवून आई म्हणाली, उमा, तू आमचं ऐक, नाहीतर मी माझं काळं पांढरं करते, जीवाचं काहीतरी करून घेते. तू जर आमच्या मनाविरुद्ध करशील तर तुला माझं तोंड दिसणार नाही. आत्ताच माझं तोंड बघून घे. आई तोंडाला पदर लावून धडाधडा रडायला लागली. आईच्या डोळ्यातनं पाणी उघळत होतं, तसेच उमाच्या पण गालावर अश्रू आले. अण्णा मात्र जागा सोडून सरळ आपल्या बैठकीत निघून गेले. दिवस उगवायला अजून बराच वेळ होता. अण्णा बैठकीत आले. ते अस्वस्थ होते. बैठकीतला पंखा फिरत होता. भिंतीवरचं कॅलेंडर उडत होतं. मिणमिणक्या एका लाईटचा उजेड पडला होता. डोक्यावर गरगर फिरणाऱ्या पंख्याचा आवाज सुरू होता. तो जसा गरगर फिरत होता तसं अण्णांच्या मनात विचारचक्र सुरू होतं. उमाच्या वागण्यानं अण्णांना खूप त्रास झाला. त्यांचं मन दुखावलं म्हणून ते विचारचक्रात गुरफटले होते. मागे झालेल्या पूरग्रस्तांना गावात पैसे वाटताना यशवंतनं आपल्या खिशातले पैसे काढून घेतले, गावाचं कल्याण केलं. आणि त्याच यशवंतशी आज उमा लग्न करायचं म्हणते. अण्णा बैठकीत एकटेच दिवाणाच्या आजूबाजूला चक्रा मारत होते. त्यांच्या मनात चाललेले विचार त्यांच्या बोटं चोळण्यावरनं मोडण्यावरनं जाणवत होते. खूप चक्रा मारून शेवटी ते दिवाणावर टेकले. मान खाली घालून काहीतरी निरीक्षण करत असल्यासारखे खाली पाहत राहिले. पंख्याच्या हवेनं दिवाणावरच्या बेडशीटचा कोना एकसारखा उडत होता. त्याच्याकडे एकटक बघत अण्णा रममाण झाले, विरघळून गेले. त्यांच्या डोळ्यासमोर सुधा जागवली. मी सुधाला टाळलं नाही, पण तिने मला दिलेला शब्द पाळला. आजपर्यंतच्या आयुष्यात ती एकदाही माझ्या घरापर्यंत फिरकली नाही. मी तिला आधीच बजावलं होतं, तशी तीही समजदारच म्हणायची. तिच्या मनावरचा ताबा खरोखर काही और आहे. तिने अण्णांना निष्ठेनं जीव लावला. थकून भागून गेलेल्या अण्णांना प्रेमाचा हात दिला. शब्दानं गोंजरलं म्हणून कदाचित अण्णा साऱ्या आव्हानाला तोंड देत होते. पण तिने अण्णा कधी आपल्या घरी येता तिची वाच्यता केली नाही किंवा त्याची गाजही कोणाला लागू दिली नाही. एवढा मोठा कारभार बघताना अण्णांचं सुधाकडे नेहमी दुर्लक्ष होत होतं. तिला कधी मायेनं त्यांनी काही दिलं नाही. आजकाल तर कधी तिला साडी मिळत नाही की खायला अन्न. मुलीला कपडा लागता मिळत नाही तरी सुद्धा कधी ती तडक वाड्यावर आली नाही. तिला अण्णाची रखेल समजावं तर कधी अण्णांना तिच्या घरी येताना जाताना पाहिलं नाही. आणि बायको म्हणावं तर घरापासून लांब. त्यांच्यातल्या प्रेमसंबंधाचं नातं ते दोघंच समजू शकत होते. तिची मुलगी ही अण्णाची मुलगी हे तिने कित्येक वेळा सांगितलं आणि कळत नकळत अण्णांनी सुद्धा ते मान्य केलं होतं. पण तिला घरी आणण्या एवढं अण्णात धैर्य नव्हतं. किंवा तिच्या प्रेमाला कवटाळून आपली आणि घराण्याची प्रतिष्ठा घालवण्या एवढं काळीज अण्णाकडे नव्हतं. म्हणून तिने स्वतःला सजा दिली. एवढी सजा समोर भोगत असताना त्या सजेचा मी गुन्हेगार आहे म्हणून तिला स्वीकारून गुन्हा कबूल करायला अण्णाला कधीच जमलं नाही. सुधानं कधी त्या मुलीला त्यांच्या घरच्या वाड्याची वाट दाखवली नाही. नाही ते प्रसंग, नाही त्या अवस्था त्या मायलेकींना सहन करावी लागली. पण सुधानं आपल्या मनाचा बांध कधी फुटू दिला नाही. कारण तिला भीती होती की माझा बांध फुटला तर अण्णाची प्रतिष्ठा, घराणेशाही त्यात वाहून जाईल. म्हणून तिने त्याची खबरदारी घेतली आणि सगळं स्वतः भोगलं. मुलगी आता मोठी झाली आहे पण आजही ती त्याच गरिबीत सडती आहे. त्याच दारिद्र्यात मायेच्या निर्णयाची सजा भोगती आहे. अण्णाचं येणं जाणं अजिबात बंद झालं आहे. त्यांना ह्या मायलेकीशी काही नातं राहिलं नाही, जिव्हाळा राहिला नाही. कदाचित या वयात आता प्रतिष्ठा जपणं असावं. पण त्यात सुधानं कधीही खडा टाकला नाही. ती मुलीला दारिद्र्यात सांभाळतीये आणि अण्णाची देणगी म्हणून तिचा मायेनं सांभाळ करतीये. खरं तर अण्णांना तिच्याविषयी बरंच काही वाटत असावं. पण समाजाच्या अडचणीत अण्णांना सुधाच्या घरचा रस्ता दिसणं कठीण होतं. सुधा मात्र सगळ्या गोष्टीवर पाणी सोडून आपलं दरिद्री जीवन जगतीये. मुलीला वाड्याचा रस्ता दाखवण्याचा तिचा अजिबात मानस नाही. ती अण्णांना वाटेवरून जाताना मुलीला पाठवून बोलवणार होती पण तेही शक्य झालं नाही. ती आता वाट बघतीये अण्णांना पुन्हा एकांतात भेटण्याची.
कित्येक वेळा तिनं अण्णांना अंधारात वाड्याच्या टप्प्यावर नेऊन सोडलं, पण ती पावलं भर दिवसा वाड्याच्या पायऱ्या रेंगायला धजावत नाही आणि म्हणून सुद्धा आजही गावाच्या बाहेर एका छोट्याशा खोलीत मुलीला घेऊन दरिद्री जीवन जगतीये. अण्णानं दिलेलं दारिद्र्य आणि देणगी म्हणून दिलेली मुलगी सोबत घेऊन. तिचा प्रत्येक किस्सा अण्णाच्या डोळ्यासमोर तरंगायला लागला. अण्णांच्या डोळ्यातली 2 आसवं बरोबर खाली लोंबकळत असलेल्या पायाच्या बोटावर पडली. तोच बाहेर गड्याचा आवाज आला, मालक दूध आणलंय. अण्णांनी स्वतःला चटकन सावरलं, डोळे पुसले. बाहेर पाहिलं, उजाडलं होतं. चिमण्यांची चिवचिव सुरू होती. अण्णाला सुधाची आठवण झाल्यानं खूप सुटफूट लागली होती. अण्णा आत्ता खूप अस्वस्थ होते. श्रोतेहो, हा होता अशोक कुबडे लिखित गोंडर या कादंबरीचा 15वा भाग. 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.